आपल्या मेंदूत इतकं साठलंय. अर्धवट कामं, विसरलेली प्लॅनिंग, डोक्यातील गोंधळ, टू डू लिस्टचा ताण, अपूर्ण कामांची खंत आणि त्यात रोजची धावपळ, नवीन कामांची भर, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सचा आवाज. आणि मग आपण म्हणतो, मला वेळच मिळत नाही, डोक्यात खूप गोष्टी आहेत, काय करावं, कसं सुरू करावं काही कळत नाही. जर तुमचं आयुष्यही अशाच गोंधळात अडकलं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज आपण बोलणार आहोत प्रोडक्टिव्हिटीच्या जगात क्रांती घडवणाऱ्या पुस्तकाबद्दल, गेटिंग थिंग्स डन. लेखक डेव्हिड ॲलन. हे पुस्तक तुमचं काम करण्याचं पद्धतच बदलतं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मेंदूला शांत करून तुमची प्रोडक्टिव्हिटी 10 पट वाढवू शकतं. आजचा स्क्रिप्ट फक्त ज्ञान नाही तर प्रॅक्टिकल टूल आहे. लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुमच्या आयुष्यासाठी एक खास मेसेज आणि बुकबोली आउट्रो आहे. परिचय. गेटिंग थिंग्स डन म्हणजे नेमकं काय? डेव्हिड ॲलन यांनी एक अफलातून कल्पना दिली. तुमचा मेंदू कामं साठवण्यासाठी नाही तर आयडिया निर्माण करण्यासाठी बनला आहे. आपण दैनंदिन आयुष्यात संघर्ष कशाशी करतो? कामांशी नाही, त्या कामांमुळे बनणाऱ्या ताणाशी. आपण कामं जास्त आहेत म्हणून नाही, तर कामं मेंदूत साठवली आहेत म्हणून थकतो. GTD म्हणजे तुमच्या मेंदूतून सगळं बाहेर काढून एका परफेक्ट सिस्टममध्ये ऑर्गनाइज करणं. ही सिस्टम तुम्हाला सांगते काय करायचं, कधी करायचं, कशाला प्राधान्य द्यायचं आणि कसं शांत मनाने काम करायचं. यामुळे काय होतं? मन शांत, ताण कमी, क्लॅरिटी वाढते, फोकस वाढतो, प्रोडक्टिव्हिटी कमाल होते. आजच्या जगात प्रोडक्टिव्हिटी म्हणजे हसल नाही, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे क्लॅरिटी. आणि GTD आपल्याला हा शांत, सुव्यवस्थित लाईफ मोड देतं. सेक्शन 1. कॅप्चर. डोक्यातील सर्व गोष्टी बाहेर काढा. कॅप्चर म्हणजे सगळ्या गोष्टी एका जागी जमा करणं. डेव्हिड ॲलन सांगतात, तुमच्या डोक्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना एक्सटर्नल ब्रेनमध्ये शिफ्ट करा. का? कारण जेव्हा तुम्ही सर्व गोष्टी डोक्यात धरून ठेवता तेव्हा मेंदू सतत अलर्ट असतो. अरे हे विसरू नकोस, तो फोन करायचा आहे, ती असाइनमेंट पूर्ण नाहीये, ती EMI भरायची आहे. हा ताण मेंदूला थकवतो. कॅप्चर करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता? एक नोटबुक, नोट्स ॲप, टू डू ॲप, व्हाईट बोर्ड, काहीही. फक्त एकच नियम, डोक्यातून बाहेर काढा. कॅप्चरिंग म्हणजे काय? अपूर्ण कामं, प्लॅन, आयडियाज, येणारी डेडलाईन्स, काही लोकांशी बोलायचं आहे, नंतर करायची स्वप्न, छोटे कामं जसं टूथपेस्ट घ्यायचं आहे. का हे करायचं? कारण क्लॅरिटी म्हणजे फ्रीडम. जेव्हा मेंदूकडे ताण देणारी कामांची यादी नसते तेव्हा क्रिएटिव्हिटी वाढते. शेवटी कॅप्चर तुम्हाला असा अनुभव देतं, मन शांत, फोकस वाढलेला, विचार स्पष्ट. सेक्शन 2. क्लॅरिफाय. कॅप्चर्ड गोष्टींचा अर्थ लावा. आता तुमच्याकडे गोष्टींचा ढीग झाला आहे, पण ढीग म्हणजे क्लॅरिटी नाही. म्हणून दुसरी स्टेप, क्लॅरिफाय. याचा अर्थ, प्रत्येक कॅप्चर्ड आयटम बघा आणि स्वतःला विचारा. 1. हे नेमकं काय आहे? 2. याबद्दल मला पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे? 3. हे काम खरंच मला करायचं आहे का? 4. हे काम 2 मिनिटात पूर्ण होतंय? क्लॅरिफाय करताना तुम्ही आयटमना 4 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करता. 1. ॲक्शनेबल, करायचंच आहे. जर हो तर पुढचं स्टेप काय? जर नाही तर डिलीट, डेफर, डेलिगेट. 2. नॉट ॲक्शनेबल, पण फ्युचरमध्ये काम येऊ शकतं. याला समडे मे बी लिस्ट. 3. रेफरन्स मटेरियल्स, ज्या माहितीची गरज आहे पण ॲक्शन नाही, जसं डॉक्स, बिल्स, नोट्स. 4. 2 मिनिट रूल, जर काम 2 मिनिटात होत असेल तर लगेच करा, विचारही करू नका. डेव्हिड ॲलन सांगतात, क्लॅरिटी म्हणजे अर्ध काम पूर्ण. जेव्हा तुम्ही क्लॅरिफाय करता तेव्हा तुमची टू डू लिस्ट ताण पासून कंट्रोलमध्ये बदलते. सेक्शन 3. ऑर्गनाइज. योग्य कामं योग्य ठिकाणी सेव्ह केलेली. काय काय ऑर्गनाइज करायचं? 1. नेक्स्ट ॲक्शन्स लिस्ट. तुम्ही पुढचं कोणतं फिजिकल स्टेप घेणार? उदाहरण, रमेशला कॉल करायचा आहे, मेल रिप्लाय करायचा आहे, लॅपटॉप रिपेअर शॉपला जाणं आहे. 2. प्रोजेक्ट्स लिस्ट. एकपेक्षा जास्त स्टेप लागणारी सर्व कामं प्रोजेक्ट आहे. उदाहरण, घराचा रेनोव्हेशन,
यूट्यूब चॅनल सुरू करणं. 3. कॅलेंडर. फक्त टाइम स्पेसिफिक आणि डेट स्पेसिफिक गोष्टी कॅलेंडरमध्ये. 4. वेटिंग फॉर. ज्या गोष्टींवर तुमचं काम डिपेंड आहे. 5. समडे मे बी. फ्युचर आयडियाज. बुक लिहायचंय, फ्रान्स टूर करायची, यूट्यूब सिरीज बनवायची. ऑर्गनाइज केल्यानंतर एक विलक्षण गोष्ट जाणवते. तुमचं मन कामं विसरण्यासाठी नाही तर कामं करण्यासाठी फ्री होतं. सेक्शन 4. रिफ्लेक्ट. एक आठवड्याला एक लाईफ रिसेट. रिफ्लेक्ट म्हणजे GTD सिस्टमचा मेंदू. डेव्हिड ॲलन सांगतात, वीकली रिव्ह्यू इज द की. वीकली रिव्ह्यूमध्ये तुम्ही काय करता? तुमच्या प्रोजेक्ट्स बघता, काय झालं, काय बाकी आहे हे बघता, फ्युचर प्लॅनिंग सुधारता, न्यू आयडियाज ॲड करता, जुनं क्लटर डिलीट करता. वीकली रिव्ह्यू केल्यावर तुमच्याकडे पुढच्या आठवड्यासाठी क्रिस्टल क्लिअर मॅप तयार होतो. GTD हे फक्त ऑर्गनायझिंग सिस्टम नाही, हे मनशांतीचं फॉर्म्युला आहे. वीकली रिव्ह्यू केल्यावर तुमच्याकडे पुढच्या आठवड्यासाठी क्रिस्टल क्लिअर मॅप तयार होतो. सेक्शन 5. एंगेज. आता शांत मनाने काम सुरू करा. एंगेज म्हणजे काम निवडणं, सुरू करणं आणि फ्लो स्टेटमध्ये जाणं. कसं करायचं? डेव्हिड ॲलन 3 मॉडेल्स देतात. मॉडेल 1. कॉन्टेक्स्ट. तुम्ही कुठे आहात आणि कोणते रिसोर्सेस आहेत. फोन आहे, लॅपटॉप आहे, ऑफिस आहे, घर आहे. मॉडेल 2. टाइम अवेलेबल. जर 10 मिनिटे आहेत तर लहान ॲक्शन करा. जर 1 तास आहे तर मोठं प्रोजेक्ट स्टेप करा. मॉडेल 3. एनर्जी अवेलेबल. लो एनर्जी आहे तर स्मॉल टास्क्स, हाय एनर्जी आहे तर फोकस टास्क्स. एंगेजचा हेतू आहे ताण नाही, क्लॅरिटीने काम करणं. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा प्रोडक्टिव्हिटी स्वतः वाढते. ऑथर मेसेज डेव्हिड ॲलनकडून तुमच्यासाठी. डेव्हिड ॲलन सांगतात, युअर माइंड इज फॉर हॅव्हिंग आयडियाज, नॉट होल्डिंग देम. ते म्हणतात तुमच्या जीवनातील केऑस हा कामांमुळे नाही तर कामांना योग्य स्ट्रक्चर नसल्यामुळे आहे. त्यांचा मेसेज स्पष्ट आहे, तुमचं आयुष्य सिम्प्लिफाय करा. क्लॅरिटी हा प्रोडक्टिव्हिटीचा पाया आहे. मन शांत असेल तर ॲक्शन शक्तिशाली होते. सिस्टमवर विश्वास ठेवा, स्वतःला ओव्हरलोड करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जितके ऑर्गनाइज्ड व्हाल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. डेव्हिड ॲलन चाहते की तुम्ही टेन्शन फ्री, कॉन्फिडंट आणि क्रिएटिव्ह व्हावं. ते म्हणतात, स्ट्रेस फ्री प्रोडक्टिव्हिटी इज अ सुपर पॉवर. मित्रांनो, आज आपण गेटिंग थिंग्स डन मधल्या पॉवरफुल तत्वांवर चर्चा केली. हे फक्त प्रोडक्टिव्हिटी टेक्निक्स नाही आहेत, हे तुमचं आयुष्य शांत, स्थिर आणि प्रगतिशील बनवणारी फिलॉसॉफी आहे. जर तुम्ही GTD सिस्टम आजपासून लागू केली तर काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल, ताण कमी झाला, मन शांत झालं, प्रोडक्टिव्हिटी वाढली, क्लॅरिटी परत आली आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारली. जर ही समरी तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल तर बुक बोलीला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्या ग्रोथ जर्नीसाठी दर आठवड्याला अशाच शक्तिशाली पुस्तकांच्या तत्वांवर आधारित कॉन्टेंट घेऊन येतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही प्रोडक्टिव्हिटी आणि ॲक्शन टेकिंगची जर्नी सुरू केली असेल तर पुढचं पाऊल पक्क असायला हवं. म्हणून एंड स्क्रीनवर दिलेला थिंक लेस डू मोरचा समरी व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ GTD नंतर तुमचा ॲक्शन पॉवरला टर्बो बूस्ट देईल. क्लिक करा आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी एका नवीन पातळीवर घेऊन जा. या बुकबोली परिवाराचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या समरीमध्ये.